भावेश भिंडेंना पोलिसांना दुसऱ्यांदा गुंगारा दिलाय। मुलुंड पाठोपाठ भावेश लोणावळ्यातून सुद्धा पळाल्याची माहिती समोर येते। घाटकोपर दुर्घटनेनंतर भावेश भिंडे गायब असल्याचं पाहायला मिळतंय। घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी इगो मीडिया कंपनीचा संचालक भावेश प्रभुदास भिंडे हा 51 वर्षांचा आहे आणि लोणावळ्यामध्ये तो असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार मुंबई पोलिसांची 7 पथकं लोणावळ्यामध्ये पोहोचली, पण आरोपीनं त्यापूर्वीच मोबाईल बंद केला आणि तिथून तो पसार झाला। तेव्हापासून तो बेपत्ता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर जाहिरात फलक कोसळल्यानंतर लगेच भावेश भिंडेने अटकेच्या भीतीने पळ काढलेला होता आणि त्यानंतर पोलीस त्याला शोधण्याचा प्रयत्न करतायत। तो मुलुंडमध्ये असल्याची माहिती समोर आली होती। तिथून त्याने गुंगारा दिला पोलिसांना आणि त्यानंतर तो लोणावळ्यामध्ये असल्याचं कळालं, पण पोलीस इथे पोहोचेपर्यंत तो पसार झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे भावेश भिंडे ज्याच्या या इल्लीगल होर्डिंगमुळे अनेकांचा जीव गेलेला आहे, अनेक जण जखमी झाले, तो पकडण्यामध्ये अजून तरी पोलिसांना यश आल्याचं दिसत नाहीये। तो बेपत्ता असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।